आता तुम्हाला इथून होताना पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच राहील. दोन्ही संघाने दक्षता घ्या आणि टाइम अलर्ट असेल याचा देखील आपण दक्षता घ्या. बघा या सामन्यामध्ये दोन्ही संघाला आम्ही वारंवार विनंती करतो, आजचा फायनल डे आहे त्यामुळे टीम मीटिंग जेवढ्या कमी घेता येईल तेवढ्या कमी घ्या तुम्ही आणि नक्कीच येणाऱ्या कालामध्ये तुम्हालाच जास्त षटकांचे सामने खेळावे मिळावे यासाठी आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करत असतो. त्यामुळे दोन्ही कॅप्टन लक्षात घ्या, टीम मीटिंग जरा कमी घेतली तर बरं होईल. हॅलो, त्यानंतर बालारामजी चौधरी त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यानंतर हरीजी चौधरी त्यांच्या माध्यमातून आम्हाला अगदी 4 ट्रॉफ्याज या स्पर्धेसाठी पुरस्कृत केल्या. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं. या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या दहागाव प्रीमियर लीग मध्ये जमलेल्या तमाम मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत करूया पुन्हा एकदा या दहागाव प्रीमियर लीग मध्ये. पर्व तुम्ही पाहताय दुसरं आणि सुपर डुपर संडे आणि या संडे मध्ये या स्पर्धेतला अंतिम दिवस आहे. आज संघ 4 आपले नशीब आजमावताना पाहायला मिळतील आणि जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. अगदी पाहायला गेलं तर 140+ चा संघ देखील सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. जे 4 संघ सुपर 4 मध्ये खेळतील त्यामध्ये लकी ड्रॉ देखील केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका साईडला पाहिलं तर राहुल बैकर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोहित पाटील यांची दमदार बॅटिंग राहिली होती. ज्या अंतिम षटकामध्ये ज्या धावा आल्यात ना त्याच डोईजड झाल्यात आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर परास्त व्हावं लागलं आणि पुढच्या फेरीमध्ये देखील त्यांना संधी दिली जाईल. परंतु पहिली मॅच ही फार महत्वाची होती आणि आता इथून पाहिलं गेलं तर आदित्य एंटरप्राइजेस पलसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर AR वॉरियर्स पलसपे संघ खेळतोय. पहिलाच या बॉल या बेसला खोलवर टप्प्याचा होता. अलाउंड द कार्पेट सेफ हँड हा बॉल खेळून काढला. सलीम डॉनला क्षेत्ररक्षक होत्या. 38 सर्कल मध्ये हा बॉल इथून अडवला जातो. दोन्ही संघाला देखील सूचना असेल जशी षटकं संपतील आपण जागेवरच उभं राहून लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची. टीम मीटिंग आता इथून करायची नाही आहे कारण की आजचा दिवस पाहिलं तर फायनल दिवस आहे. त्यामध्ये बरेचसे मान्यवर येतील. त्यांचा देखील सन्मान आदरपूर्वक या दहागाव प्रीमियर लीग मध्ये होताना पाहायला मिळेल. विकासजी भगत त्यांना देखील विनंती असेल आपण यावं व्यासपीठावर. अगदी पाहिलं गेलं तर तनिष अँड मैत्री 11 पलसपे टीमचे संघ मालक आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. मिस्कुट फटका झेल बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर मात्र दाखल झाल्यात.
पार्टनरशिप चांगली करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये देखील पाहिलं गेलं तर तब्बल 4 षटकामध्ये 21 धावांपर्यंत पोहोचले होते. तिथून रोहित पाटीलची अगदी चांगली दमदार बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि 45 धावांवर AR वॉरियर्स संघ तुम्हाला पाहायला मिळालं होतं. ती मॅच जिंकली गेली आहे, परंतु आता संघ मात्र दुसरा. यावेळेसला पाहिलं गेलं तर बुंध्यामध्ये हा बॉल टाकला गेला, सेफ हँडने केल्याचा प्रयत्न होता, परंतु पाहिलं गेलं तर शॉर्ट कव्हरला बॉल चांगल्या पद्धतीनं फील्ड केला जातो. एकही धाव मात्र या बॉलवर मिळाली गेली नाहीये. डॉट बॉलची सांगता. इथून पाहिलं गेलं तर फक्त एकच धाव मात्र धाव फलकावर लागली गेली आहे. यावेळेसला धीम्या गतीचा बॉल आहे, लाईन चांगली आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता सिद्धांत म्हात्रे यांचा, परंतु इथून पाहिलं गेलं तर ही सिंगल धाव येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये टीमची धाव संख्या जाऊन पोहोचेल टोटल 2 या धाव संख्येवर. दोन धावा धाव फलकावर लागल्यात. मॅनेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक तुम्ही पाहताय. बंधनकारी षटक या 5 षटकांची मॅच. आता इथून पाहिलं गेलं तर 60+ धावा मात्र उभाराव्या लागतील AR वॉरियर्स पलसपे संघाला, परंतु उभारतील का? यावेळेसला आडव्या बॅटनं फटका सजवायचा होता, पायावर बॉल आदळला गेलाय, लाऊडली अपील, परंतु फलंदाज इथून पाहिलं गेलं तर राहुल बैकर सेफ असणार आहे. डॉट बॉलची मात्र सांगता. काय दमदार सुरुवात इथून झाली आदित्य एंटरप्राइजेस पलसपे संघाच्या माध्यमातून, कारण की अद्यापपर्यंत पाहिले ना तर फक्त 2च धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. यावेळेसला उडवलाय बॉल, परंतु ऑन साइडला काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत तैनात, झेल टिपला गेलाय आणि इथून पाहिलं गेलं तर AR वॉरियर्स टीमचे संघनायक सरसेनापती इथून होतील बाद. राहुल बैकर बॅक टू द डगआउट. अगदी पाहिलं गेलं तर आदित्य एंटरप्राइजेसचे सर्व दिनेची बेडेकर विद्यमान माजी उपसरपंच त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल आणि मुख्य व्यासपीठावर विराजमान होऊन ते देखील या स्पर्धेचा अगदी पाहिलं गेलं तर आनंद तुम्हाला घेताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये, कारण की आज पाहिलं गेलं तर बरेचसे मान्यवरांची मांदी या स्पर्धेला तुम्हाला येताना पाहायला मिळेल, कारण की एकीचं बल आणि एकीच्या बलाच्या मदतीने ही स्पर्धा आज मात्र साकारली गेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभय ठाणगे मात्र दाखल झाल्यात, परंतु संघ पाहिलं तर अडचण येत आहे, कारण की सलामी वीर आता मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. एक या धाव संख्येवर पाहिलं तर रोहित पाटील बाद झाले होते. त्यानंतर इथून पाहिलं गेलं तर अगदी राहुल बैकर हे देखील झेल बाद झाल्या. 2 धक्के पहिल्या षटकामध्ये मिळाल्या गेल्यात. पहिला षटक काय कमालीचं राहिल्या आदित्य एंटरप्राइजेस पलसपे या संघासाठी. नवीन गोलंदाज पाहिलं तर देवेंद्र मुकादम गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या. मागील मॅच मध्ये पाहिलं तर 2 चौकारांचं मार खावं लागलं होतं देवेंद्र मुकादम यांना, परंतु इथून कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल प्रतिस्पर्धी संघासमोर AR वॉरियर्स या टीम विरोधार्थ लढत असताना. दोन धावा धाव फलकावर. यावेळेसला स्लोवर धीम्या गतीचा बॉल, इथून पाहिलं गेलं तर थोडस कट केलं बॉलला, फिंगर रोल आहे. जादुईन गोलंदाजी सातत्यानं देवेंद्र मुकादम यांच्या माध्यमातून तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळेल, परंतु इथून डॉट बॉल काढला जातो. डावखुरे हाताचे फलंदाज, वाऱ्याची साथ देखील त्यांच्याकडे असणार आहे, परंतु आता इथून मोठे स्ट्रोक देवेंद्र मुकादम यांच्या अगेन्स्ट लगावले जातील का? ओ यावेळेसला स्विच हिट रिव्हर्सचा हा फटका पाहायला मिळतो. इथून गल्लीमध्ये बॉल होईल फरार, येताना पाहायला मिळतोय या सत्रामधील पहिला धमाका चौकार.
पीक केल्या डीप मध्ये फिल्डर होते परंतु त्यांच्या दोन्ही पायामधून बॉल निघून जाईल आणि अभय ठाणगेच्या बॅट मधनं आणखीन एक धमाका चौकार त्यानंतर महादेवची चौधरी त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत या दहागाव प्रीमियर लीग मध्ये असणारा अगदी पाहिलं गेलं तर वेळेत वेळ काढून या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिले त्यांचं पुन्हा एकदा करूया आम्ही या दहागाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत चौकाराला चौकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 11 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स AR वॉरियर्स पलसपी टीमच्या बाजूनं ओहो या बॉलिसला पीक काढून मारायचा प्रयत्न होता बैठक शॉट लगवायचा होता टप्पा पडला थोडासा बाउन्स झाला आणि फलंदाज मात्र इथून बीट झाल्यात डॉट बॉलची सांगता इथून होताना पाहायला मिळतोय अगोदरच्या बॉलवर पाहिलं तर अभय ठाणगे यांच्या बॅट मधनं चौकार पाहायला मिळालं होतं परंतु नेक्स्ट बॉलवर अगदी शांत उभं केलंय त्यानंतर प्रभाकरची पाटील शिरवची त्यांचं देखील शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर होताना पाहायला मिळतो त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया या दहागाव प्रीमियर लीग मध्ये परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलं गेलं इथून अभय ठाणगे जेल सनी दादा कैकाडी त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या दहागाव प्रीमियर लीग मध्ये एक चांगले व्यक्तिमत्व आणि ते देखील या स्पर्धेमध्ये अगदी पाहायला गेलं तर सहभागी झाल्यात नवीन फलंदाज पाहिले तर कल्पेश गायकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मागील मॅच मध्ये पाहिलं तर रनआउटची विकेट मात्र त्यांना टाकावी लागली होती थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर विकेट रनआउटची त्यांनी गमावली गेली होती परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना संधी दिली गेली आता कशा पद्धतीने त्यांच्या माध्यमातून बॅटिंग केली जाईल कारण की राहुल बैकर बाद झाल्या अभय ठाणगे देखील बाद झालेत आणि रोहित पाटील देखील बाद झाल्यात 3 धक्के लागले देवेंद्र मुकादम यांनी देखील चांगलं षटक टाकलं आजच्या दिवसामध्ये दुसरं षटक टीमची धावसंख्या पाहिली ना तर 11 धावा 3 विकेट टीम तुम्ही पाहताय AR वॉरियर्स पलसपे संघ अद्यापर्यंत पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय टॉस हारला आणि बॅटिंग करण्याची संधी त्यांच्यावर मात्र येऊन ठेपली आहे ओहो यावेळेसला पायची धरलं गेलंय पंचांचा बोज आकाशाकडे आणि फलंदाज LBW बाद आणखीन एक धक्का 11 धावेंवर त्यानंतर रंगनाथजी पाटील आणि या सूरजची चौधरी त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी आम्हाला अगदी पाण्याची पूर्तता अगदी पाहिलं गेलं तर पाण्याचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत केलेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करूया मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील इथून सन्मानित केला जातो आमची दोन्ही अतिथी मान्यवर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेले तर अगदी पाण्याची पूर्तता आम्हाला या स्पर्धेसाठी लाभली गेली आहे त्यांचं पुन्हा एकदा अगदी पाहिलं गेलं तर सहर्ष स्वागत मायेची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित केला जातो आहे टीमची धावसंख्या पाहिली तर 11 धावा धावफलकावर लागल्या त्यामध्ये 4 विकेट्स AR वॉरियर्स पलसपे संघाने मात्र गमावल्यात कुठेतरी धाव सावरावं लागेल नौक्या फलंदाजांना
यावेळीचा बॉल पाहिला तर यॉर्क लाईनचा टाकला गेला होता अलम द कार्पेट ऑफ साईडला डीप मध्ये फिल्डर आहे दुसऱ्यासाठी धावलेत कल्पेश गायकर नकार दिलं होतं फलंदाजानं परंतु 2 धावा घेतल्या गेल्या टीमची धावसंख्या पाहिली ना तर 13 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतात ऑन बोर्डवर बॉल पाहिला तर यॉर्कचा वापर अक्षरशः खोदून काढले बॉलला त्यानंतर आमचे दीपकजी भोपी त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आम्ही या दहागाव प्रीमियर लीग मध्ये बॉलर तयार पुन्हा एकदा यावेळीसला धीम्या गतीचा बॉल वेग कमी केलाय अचूक लेंथवर हा बॉल मात्र रिलीज केलाय आणि फलंदाज मात्र इथून बीट झाले गेल्यात डॉट बॉलची सांगता आदित्य एंटरप्राइजेस पलसबे संघ आज मात्र वर्चस्व गाजवते या मॅच मध्ये त्यानंतर विनायकजी पाटील आणि प्रफुल्लजी पाटील त्यांना देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल त्यांना देखील विनंती असेल आपण यावा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे विनायकजी पाटील आणि प्रफुल्लजी पाटील त्यांचा देखील सन्मान आदरपूर्वक या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आमची गणेश दादा यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर शेखर दादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते अगदी पाहिलं गेलं तर दोन्ही अतिथी मान्यवरांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी केला जातो बा त्यांचा देखील हातभार या दहागाव प्रीमियर लीग साठी लाभले गेल्या सरळ हाताने पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून मदत या स्पर्धेसाठी केल्या गेल्या आणि त्यांचा देखील सन्मान करणं ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृती अनुसार त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो बा यावेळीचा बॉल चांगला फटका स्ट्रेट आउट सहा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून डीप मध्ये फिल्डर आहेत दुसरीशी प्रयत्न आणि 2 धावा मात्र इथून काढल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे कल्पेश गायकरला देखील आता एका हाती किल्ला लढवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये AR वॉरियर्स टीम साठी आज पाहिले गेले तर संकट मोचक बनवून उभं राहावं लागेल गोलंदाजी दमदार केली होती मागच्या मॅच मध्ये परंतु बॅटिंग दमदार करावी लागेल यावेळीसला मिस टायमिंग हा फटका शॉट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय सिंगल इथे मिळाली जाईल बॅटची ने रेज लागली आहे एक धाव कंप्लीट थँक्यू डेसा या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल प्रभाकरजी पाटील चिरबचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील सन्मान आमचे शेखरदादा पाटील यांच्या माध्यमातून या दहागाव प्रीमियर लीग मध्ये केला जातो सर्वांचं करूया सहर्ष स्वागत कारण की पाहिलं गेलं तर बरेचशा मान्यवरांनी मेहनत सरळ हाताने मदत आणि आदरपूर्वक त्यांचा सन्मान अगदी पाहिलं गेलं तर आमचे आयोजक कर्त्यांच्या माध्यमातून या दहागाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळतो नेक्स्ट सन्मान कडे जाऊया आपण त्यानंतर द केक हाऊसचे सर्व कुंजनजी ठाकूर त्यांच्या माध्यमातून 4 बॉलांचे बॉक्स या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल कुंजनजी ठाकूर द केक शॉपचे जे मालक आणि त्यांचा पाहिलं गेलं तर सन्मान आमचे शेखरदादा पाटील त्यांच्या शुभ हस्ते केला जातो बा अगदी पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला 4 बॉलांचे बॉक्स पुरस्कृत केलेत आणि त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या दहागाव प्रीमियर लीग मध्ये केला जातो बा असंच हातभार सातत्याने या स्पर्धेसाठी राहू द्या आणि अशाच पद्धतीने ही स्पर्धा मात्र येत्या काळामध्ये देखील तुम्हाला यशस्वीरित्याने पार होताना पाहायला मिळेल सुपर डुपर संडे आणि या फायनलच्या दिवसामध्ये करूया आम्ही सर्वांचं सहर्ष 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 स्वागत त्यानंतर भरतजी पाटील त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आपले देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल अगदी पाहिलं गेलं तर एक पाण्याचा टँकर अगदी पाहिलं गेलं तर या स्पर्धेसाठी पुरस्कृत त्यांनी केला अगदी पाहिलं गेलं तर मैदानावर अगदी पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून जी पाणीची पुरवणी आम्हाला केली आहे आणि त्यांचं देखील पाहिलं गेलं तर सन्मान या दहागाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला होताना पाहायला मिळतो बा सुस्वागतम सुस्वागतम सर्वांचं सहर्ष स्वागत या दहागाव प्रीमियर लीग मध्ये
थँक्यू सो मच. सर्वांचं इथे पाहिलं गेलं तर अगदी स्वागत आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. टीमची धावसंख्या टोटल पाहिली AR वॉरियर्स संघ जाऊन पोहोचलाय टोटल 18 या धावसंख्येवर तुम्ही पाहताय. थोडासा संघर्ष करावा लागेल. रक्ताचं पाणी आता मैदानाच्या आतमध्ये AR वॉरियर्स टीमची फलंदाजांना करावं लागेल कारण की 18 धावेंपर्यंत अद्यापपर्यंत मात्र बॅटिंग करताना पोहोचल्यात. या बॉलिसला इनसाइड आउटला खेचून मारलाय बॉल डीप मध्ये फिल्डर आहेत अगदी उडी मारली होती परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल चाललाय आणि इथून पाहिलं गेलं तर डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा चौकार. ओहो या बॉलिसला फिरून मारण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि पंच इथे लेग बाईचा इशारा मात्र दर्शवताना पाहायला मिळतील. सिंगलच्या मैदानी टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पाहिल्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चौथा मागील मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 4 षटकामध्ये 21 धावा होत्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाहिलं तर 64 षटक चालू आहे. 23 धावा अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. त्यानंतर अगदी पाहिलं गेलं तर 2 संघ आपण सज्ज राहायचा. लुझर वर्सेस लुझर नेक्स्ट मॅच मात्र खेळवली जाईल याकडे देखील दक्षता घ्या. गोमाता 11 आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर तनिष ऑटोमोबाईल मैत्री 11 प्लस पे. परंतु इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश गायकर यांच्या बॅटमधनं हा दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय. लाजवाब फटका. थँक्यू डेसा. इथून पाहिलं गेलं तर षटकार आलाय. षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर. अगदी मुख्य बासपेटावर तुम्ही पाहताय तनिष ऑटोमोबाईल आणि मैत्री 11 प्लस पे संघाचे संघ मालक विकासजी भगत यांचं देखील मुख्य बासपेटावर आगमन झालंय. त्यांच्या समवेत चला त्यानंतर विनंती आहे AR वॉरियर्सचे संघ मालक अजयजी तेजे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर AR वॉरियर्स प्लस पे संघ तुम्हाला मात्र खेळताना पाहायला मिळतोय. परंतु इथून पाहिलं गेलं तर षटकार ठोकलं होतं. अंतिम बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता कल्पेश गायकरचा परंतु जेल टिपला गेलाय स्मिथच्या माध्यमातून आणि कल्पेश गायकर यांचा बारीचा अंत. मान्यवर भास्करजी वाकडीकर त्यांचं देखील शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर अगदी झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. अगदी पाहिलं गेलं तर लग्न कार्य इतर काही कार्य असतील तर अगदी त्यांच्या माध्यमातून सूत्रसंचालन केला जातोय. आणि पाहिलं गेलं तर एक शिक्षक देखील आहेत आमचे भास्करजी वाकडीकर. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. चार षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या पाहिली ना टोटल
29 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. मागील मॅच मध्ये पाहिलं तर 45 धावांवर पोहोचला होता AR वॉरियर संघ. आणि इथून पाहिलं ना तर आदित्य एंटरप्राइजेस पलसबे संघाच्या अगेन्स्ट फक्त 4 षटकांमध्ये 29 धावा अद्यापर्यंत जमवल्यात. हे स्लॉग ओव्हर फार महत्वाचं राहील AR वॉरियर्स पलसबे टीम साठी, कारण की त्यामध्ये पाहिलं तर राहुल बैकर यांचं कमालीचं षटक राहिलं होतं. त्यामध्ये पाहिलं ना तर 4 विकेट त्यांच्या नावावर राहिल्या होत्या, परंतु धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. दुसऱ्या धावामध्ये पाहिलं गेलं तर त्या धावा तुम्हाला रोखायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने आता बॅटिंग केली जाईल का. ओहो, यावेळेसला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ठोकला गेलाय. समालोचन कक्षाला अगदी पाहिलं गेलं तर मुख्य व्यासपीठाला मानवंदना दिला गेलाय आणि ठोकला गेलाय यावेळेसला लांब फ्लॅटेड षटकार. थँक्यू डीसे. जय कोंडिलकर आता इथून भर असताना जय कोंडिलकर पाहिलं गेलं तर इथून भर असताना पाहिला मिळतोय गोलंदाजांवर. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट केले आहेत, परंतु टीमची धाव संख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. ओहो, यावेळेसला अक्रॉस द लाईन घुसून हा फटका. बॉल चाललाय आउट ऑफ दी पार. सलगचा हा दुसरा माय टू यूज बिग हिट षटकार. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया धागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर AR वॉरियर्स या नावाने संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला गेला. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा अजयजी तेजे साहेबांचा मी करूया या स्पर्धेमध्ये. टीमची धावसंख्या पाहिली ना तर 600 मदतीने जाऊन पोहोचेल. टोटल 41 या धावसंख्येवर. मागील मॅच मध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं. प्रत्येक 6 साठी पाहिलं गेलं तर अजित तेजे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांची धनराशी असणार आहे, परंतु इथून पाहिलं गेलं तर हा बॉल ऑफसाइड दी ऑफ स्टंप पाहायला मिळाला आणि डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. जर इथून षटकार आला तर हर्षल कोंडिलकर यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयांची कॅश प्राइस लगावली गेले होते. त्यांचे बंधू आहेत, परंतु इथून पाहिलं गेलं तर सिंगल कंप्लीट केल्या गेल्यात. आणि अगदी पाहिलं गेलं तर जरी जय कोंडिलकर यांच्या बॅट मधनं जरी षटकार आला तब्बल 5000 रुपयांची धनराशी असणार आहे त्यांच्यासाठी. अगदी पाहिलं गेलं तर मनोबल वाढवला जातो. संघ अडचणीत आहे आणि बक्षीस स्वरूपामध्ये पाहिलं गेलं तर त्यांचा देखील मनोबल वाढवला जातो, कारण की धावा हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याच आता उभारल्या जातात. टीमची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती ऑन स्कोर बोर्डवर 42 धावा. बेचाळीस धावा धाव फलकावर लागले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर कमी धावा पाहायला मिळाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये धावा उभारल्या गेल्यात. या ब्लिसला पाहिला गेलं तर फ्लॅटेड हा डिलिव्हर बॉल केलाय. फुल टॉस बॉल होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराचा इशारा दिलाय, परंतु रेफर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे केल्या हाईट फॅक्टर साठी आणि आता तिसरे पंच इथून चेक करताना पाहायला मिळतील. हा बॉल सेफ आहे की इथून भीमर आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जातो, परंतु चौकार आलाय.
हो यावेळेसला वर द विकेट टाकायचा होता, मोठा फटका सजवायचा होता, परंतु अंतिम बॉल पाहिलं तर इथून डॉट मात्र येताना पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये पाहिलं तर 46 धावांचं टार्गेट होतं, परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर AR वॉरियर संघाने 46 धावा जमवल्यात आणि 47 धावांचं टार्गेट सेट केलंय. थँक्यू डीजे. 2 मिनिटं थांबवायचं. त्यानंतर विनंती करेल त्यांचा देखील सन्मान आदरपूर्वक. सुदामजी ठाकूर ते देखील विराजमान झालेत या मुख्य व्यासपीठावर. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू आम्ही या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. 46 धावा धाव फलकावर लागल्यात, 47 धावांची गरज आहे. चला पाणी द्या. चला आणि त्यानंतर टॉस साठी विनंती असेल. गोमाता ही नंदादेवी 11 नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ अगदी दानिश ऑटोमोबाईल अँड मैत्री 11 पलसपी टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. अगदी पाहायला गेलं तर मनीष फडके टॉस बॉक्स मध्ये हजर आहेत. चला वरद भगत आपण यायचं टॉस करण्यासाठी. आणि चला लगेच AR वॉरियर्स पलसपी संघ आपण लगेच फिल्डिंग सेटअप करायची आणि बॅटिंग साठी चला आदित्य एंटरप्राइजेस पलसपी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. कारण की येणारे 30 बॉल आणि त्यामध्ये पाहिलं तर 47 धावांची मात्र गरज आहे. चला वरद भगत आपण या. हॅलो. यस. आणि या खेळाडूंना विनंती असेल, जर जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल तर आपण पंचांकडे द्यायचा, बाहेर फेकू नका प्लीज. विनंती आहे, सहकार्य करा टीम. हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांना पाहिलं गेलं तर एक मॅच मात्र गमावले, परंतु लीग फॉर्मॅटचं हे मॅच आहे आणि त्यामध्ये त्यांना संधी आणखीन एक मात्र मिळेल जो संघ इथून परास्त होईल. त्यानंतर टॉस साठी मी विनंती करतोय सुदामजी ठाकूर आपणास आपण यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते अगदी पाहिलं गेलं तर इथून टॉस केला जाईल दोन टीम मध्ये. सुदामजी ठाकूर त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर टॉस केला जाईल. गोमाता 11 आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर तनिष ऑटोमोबाईल अँड मैत्री 11 पलसपे या दोन टीम मध्ये इथून टॉस केला जाईल. दोन्ही संघांना पाहिलं तर एक मॅच मात्र हरली गेल्यात. हेडीज कॉल. टॉस जिंकला आपण. भरत भगत प्रथमतः डिसिजन पेंडिंग असेल. जर जो काही निर्णय असेल तो आम्हाला लगेच आपण कळवायचा आहे. जशी मॅचला होईल सुरुवात, जिथे 30 बॉल आणि गरज आहे टोटल 47 धावांची आणि दुसऱ्या सत्रामध्ये आमचे जोडले जातील अमितजी पाटील सर. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. व्यासपीठावर आपण पाहतो आमच्या तनिष ऑटोमोबाईल आणि मैत्री 11 पळसपे संघाचे पुरस्कर्ते विकासजी भगत असतील, निलेश भाईदंडे आपण पाहू शकाल. त्यानंतर AR वॉरियर्स टीमच्या संघाचे संघ मालक राजनजी वारके असतील, त्यांच्या बरोबर आमचे अजय दादा तिजे असतील. त्यानंतर आदित्य एंटरप्राइजेस या टीमचे संघ मालक आमचे दिनेश दादा बेडेकर माजी उपसरपंच, त्यांना सुद्धा आपण पाहत आहे. ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं ते आमचे भास्करजी वाकडीकर सर असतील, त्यांना आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला आमची आपण पाहत आहे ज्योतिताई हरिचंद्र वाजेकर, ज्या माजी उपसरपंच शिवडोन ग्रामपंचायत, तर हरिचंद्रजी वाजेकर इथे उपस्थित झालेत. RTO पनवेल आपण पाहता आमची सुदामजी ठाकूर असतील. आमचे चिरवतचे एक गंभीर व्यक्तिमत्व सामाजिक शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांची उपस्थिती आपण पाहत असतो ते आमची प्रभाकरजी पाटील असतील.
त्यानंतर आमचे वडवलीचे जगनजी पाटील द किक हाऊस चे सर्वे सर्वा कुंजनजी ठाकूर असतील आणि त्यानंतर आपण पाहताय निखिलजी भोईर नांदगाव आणि प्रेम शितकंदे यांचं सुद्धा इथे सहर्ष स्वागत करूया. गोमाता बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपलं मनपूर्वक स्वागत. तो जरूर 5 ओवर में 47 रनों का पीछा करते हुए नजर आ रही है टीम. पिछले मुकाबले में इसी टीम ने 46 रनों का जरूर सक्सेसफुल बचाव किया था. अब 47 रन का पीछा करना है. यहाँ पर देखिए क्या बल्लेबाजी हो रही है. पहला छक्का आता हुआ बल्लेबाज दिनेश गायकर इस बल्लेबाज के तौर पर, लेकिन अक्षय चोरगे जो नॉन स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं उनके लिए नजर आ रहा है. बल्लेबाज दिनेश गायकर दूसरी गेंद के ऊपर पहली डॉट गेंद आई थी, फिर एक बार गेंदबाज तैयार है. इस बार देखिए ब्लॉक हॉल में गेंद फेंकते हुए नजर आए. यहां से इस गेंद के ऊपर सिंगल मिलेगी. पिछली गेंद के ऊपर जो छक्का आया था उसके ऊपर नाराज नजर आते हुए गेंदबाज कल्पेश गायकर. कल्पेश गायकर ने बल्लेबाजी भी काफी अच्छी तरीके से की है. अगर बात करेंगे इस मैच में एक छक्का जरूर आया था, दूसरा भी शायद ऐसा लगा था कि छक्का आ रहा है, लेकिन काफी अच्छा कैच वहां पर पकड़ा गया लॉन्गन की रीजन में. इस बार स्ट्राइक रेट के ऊपर अक्षय नजर आते हुए. अक्षय के लिए 3 छक्कों के लिए इनाम जरूर लगा है 1000 रुपए का. गेंदबाज कल्पेश गायकर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. काफी अच्छा शॉट यहां पर खूबसूरती दिखाते हुए खिलाड़ी जरूर वहां पर था, लेकिन बनेगा दर्शक. गेंद सीमा पार, चौका आता हुआ. यहां पर रील सुनाई गई डीजे मास्टर के माध्यम से, लेकिन अगले साल ये रील को जरा चेंज करना होगा क्योंकि 15 गांव हो चुके अब 10 गांव से. गेंदबाज फिर एक बार कल्पेश तैयार रहेंगे. इस बार देखिए बैट का किनारा लगता हुआ. यहां पर जरूर किसी भी तरीके की रन नहीं है, लेकिन गेंदबाज द्वारा शायद नॉन स्ट्राइकर बल्लेबाज के ऊपर विकेट के लिए वहां पर नजर होती हुई नजर आई. यहां से डॉट गेंद की समाप्ति. 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए बगैर नुकसान 11 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर के अंतिम गेंद शेष है. गेंदबाज कल्पेश गायकर फिर एक बार तैयार रहेंगे. अक्षय चोरगे इस बार एक अच्छा शॉट खेलते हुए नजर आ रहे हैं. गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर जाती हुई नजर आएगी. दूसरा चौका बल्लेबाज अक्षय के बल्ले से. सैंतालीस रनों का पीछा करना है पहले ओवर के समाप्ति के बाद. स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 15 रन. एक भी विकेट अभी तक खोया नहीं है, लेकिन जो बल्लेबाजी कर रहा है अक्षय चौरगे काफी अच्छी बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है. पहले ही 3 छक्कों के लिए इस खिलाड़ी के लिए इनाम लगा था 1000 रुपए का. अब इनाम जरूर एक और लगता हुआ. शुभम उदरे जो रॉयल कैफे के सर्वे सर्वाई इनकी ओर से 3 छक्कों के लिए 5000 का इनाम दिया जाएगा. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए टीम के कप्तान राहुल बैकर. पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच भी ये खिलाड़ी बने थे और 4 विकेट एक ओवर में रहने का कारनामा इस खिलाड़ी ने किया था. लेकिन इस बार टीम को जरूरत है क्योंकि पहले ओवर में जरूर यहां पर रन खर्च करते हुए 15 अक्षय के लिए इनाम है. फिर एक बार गेंदबाज राहुल तैयार. शॉर्ट पिच गेंद, काफी अच्छा शॉट. यहां पर सिर्फ और सिर्फ जरूर वहां पर टेक्निक का इस्तेमाल किया बल्लेबाज ने दिनेश गायकर ने, और ये चौका लगाते हुए शानदार 4 रन.
होते हुए नजर आ रहे गेंदबाज बल्लेबाज दिनेश। इस बार एक और शॉर्ट पिच गेंद, फिर एक बार कॉपी बुक स्टाइल से खेला, गेंद जाती हुई नजर आएगी सीमा पार, बैक टू बैक दूसरा चौका। दिनेश गायकर एक छक्का जरूर लगा, लेकिन बैक टू बैक दो चौके लगाते हुए नजर आए इस ओवर में। इस बार एक और शॉर्ट पिच गेंद थी, जल्दबाजी यहां पर दिखाते हुए सिंगल रन मिलेगी। सिंगल के मदद से टोटल पहुंचता हुआ 24 रनों के ऊपर ये टोटल पहुंचता हुआ। 47 रनों का पीछा यहां पर कर रही है टीम आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे ये टीम, और काफी अच्छी यहां पर सलामी साझेदारी होती हुई नजर आ रही है। अक्षय चोरगे अब स्ट्राइकर एंड के ऊपर। 3 छक्कों के लिए 5,000 का इनाम लगा इस खिलाड़ी के लिए। इस बार देखिए एक अच्छा शॉट सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश, और दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ नजर आ रहा है। इन 2 रनों की मदद से टोटल आगे पहुंचता हुआ नजर आएगा। 26 रनों के ऊपर ये टोटल पहुंचता हुआ। अब 21 रनों की जरूरत है। इस ओवर की बात करेंगे तो 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। पहले 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रीज आई, उसके बाद एक सिंगल, और इस गेंद के ऊपर 2 रन, यानी कि काफी अच्छा ओवर घटता हुआ नजर आ रहा है टीम आदित्य इंटरप्राइजेस के लिए। इस बार शॉर्ट पिच गेंद प्रहार किया इस गेंद के ऊपर, गेंद जाती हुई 1 बाउंस सीमा पार, अक्षय के बल्ले से आता हुआ शानदार 4। ठिकाणी सन्माननीय श्यामशेठ वाकडीकर आणि सन्माननीय पद्माकरजी वाकडीकर यांचे या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळते। मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन अपन व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचा। जरूर इस गेंद के ऊपर भी चौका आता हुआ, और अक्षय अपने निजी पारी में ये 3रा चौका लगाते हुए नजर आए। तो इस जरूर टीम की पारी में ये 5वां चौका नजर आता हुआ। काफी अच्छी बल्लेबाजी, काफी अच्छी साझेदारी बनती हुई नजर आ रही है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 30 रन। इस बार शॉर्ट पिच गेंद, शानदार शॉट, गेंद जाती हुई नजर आएगी, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर, सीमा पार, शानदार छक्का। तो मैच में अब समीकरण थोड़ा सा यहाँ पर चेंज होता हुआ नजर आएगा। 18 गेंदें शेष और जीतने के लिए 11 एक आसान सा लक्ष्य नजर आता हुआ। लेकिन क्रिकेट ऐसा खेल है जिसमें जरूर जो आसान लगता है वो काफी कठिन होता हुआ भी कई बार हमने देखा है क्रिकेट में। और यहाँ पर 18 गेंदें और 11 की जरूरत है बगैर नुकसान। काफी अच्छी बल्लेबाजी, काफी अच्छी साझेदारी बनती हुई नजर आई इस 2 खिलाड़ियों के बीच में। 2 ओवर के समाप्ति के बाद 36 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर लगे। 18 गेंदें और 11 की जरूरत। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए यंगस्टर गेंदबाज कल्पेश ठाकुर। जरूर कल्पेश ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए अनुभवी गेंदबाज है। बॉडी लैंग्वेज से ऐसा लग रहा है कि यंगस्टर है, लेकिन एक्सपीरियंस भरे ये खिलाड़ी है। लेफ्ट हैंड गेंदबाज कल्पेश ठाकुर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। चलिए ग्राउंड से बाहर हो जाए तुरंत, ये मैच यहां पर जारी है। 18 गेंदें और 11 की जरूरत। इस बार देखिए पहली गेंद, यहां पर विकेट मिल सकता है। फील्डर वहां पर तैनात है और पहला झटका लगता हुआ टीम आदित्य इंटरप्राइजेस प्लस पे को लगता हुआ ये पहला झटका। बल्लेबाज की पारी यहां पर समाप्त होती हुई। बल्लेबाज दिनेश कायकर बैक टू पेविलियन।
यहाँ से अब 17 गेंदें शेष, 11 रनों की जरूरत इस मैच में। अगर अंपायर की बात करेंगे तो मेन अंपायर शिवदास वाघमारे सर, स्क्वायर लेग अंपायर नंदू पाटिल सर और हमारे थर्ड अंपायर हीरामन जी भोसले सर यहाँ पर नजर आते हुए। डीजे मास्टर भी काफी अच्छी डीजे मास्टर की भूमिका में नजर आते हुए। गेंदबाज फिर एक बार तैयार, कल्पेश इस बार देखिए रिवर्स खेलने की कोशिश, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का, पहले ही गेंद के ऊपर रिवर्स का छक्का था वह आविष्कार पाटिल इस गेंदबाज के जरूर बल्लेबाज के द्वारा। औपचारिकता जरूर, एक रन की जरूरत है और कंपलसरी चेसिंग है इस टूर्नामेंट में, इसको भी आपको ध्यान में रखना है। गेंदबाज फिर एक बार कल्पेश हल्के हाथों से यहाँ पर सिंगल चुराने की कोशिश, रनआउट का खतरा, लेकिन सिंगल पूरी होती हुई और इसी के साथ ये मुकाबला जीती हुई और 2 मुकाबले के साथ अब ये टीम सीधा फाइनल खेलते हुए नजर आएगी। आदित्य एंटरप्राइजेस, ये आज के दिन की आदित्य एंटरप्राइजेस टीम प्लस पे जरूर आज के दिन का अंतिम मुकाबला खेलते हुए नजर आएगी। गुलशन पाटिल जहां कहीं भी हो, आइए मंच के ऊपर आपका स्वागत है और जरूर मंच के ऊपर मेहमानों का हम स्वागत करना चाहेंगे। सन्माननीय हरिश्चंद्रजी वाजेकर साहेब यांचं या ठिकाणी सन्मान केला जाईल। मी विनंती करतो मान्यवरांना आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आपण। खऱ्या अर्थाने आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलाय ते सन्माननीय हरिश्चंद्रजी वाजेकर यांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन करत असताना आमचे सर्व आयोजनकर्ते पाहायला मिळतील। त्यानंतर मी विनंती करेन आदित्य एंटरप्राइजेस टीमचे संघ मालक सन्माननीय दिनेशजी बेडेकर साहेब, आपण देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। या व्यासपीठावरती आपण आदित्यजी बेडेकर साहेब, खऱ्या अर्थाने आपलं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। दिनेशजी बेडेकर साहेब यांचं आदित्य एंटरप्राइजेसचे संघ मालक मान्यवरांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। मी विनंती करेन मान्यवरांना आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। आमचे मुख्य आयोजक शेखरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल।